नमस्कार मित्रांनो, बघा आलो आपण यवतमाळ सब्जी मंडीमध्ये डेली अपडेट बघासाठी. यवतमाळ सब्जी मंडीचे डेली अपडेट बघासाठी आलेलो आहे मित्रांनो. बघा बघू आज पोझिशन थोडीशी गिरायक भी बहुत कमी दिसू राहिले आहे. बरेच कमी गिरायक दिसू राहिले आहे मला. बघा आज टमाटर रविवारी शॉर्टेज असल्यामुळे थोडेसे टमाटरचे रेट वाढलेले होते. आज आलाय जागेवर आलेला आहे टमाटर. फक्त हिरव्या मिरचीचे भाव वाढलेले आहे. हिरव्या मिरचीचे भाव जास्त झालेले आहे. त्याच्यात पिवळी मिरचीचे ठिकीवाली आहे ते ठीकठाक रेट आहे मित्रांनो. बाकी बघू भेंडीचे भाव बी थोडा कमी झालेला आहे. भेंडीची आवक बी जास्त दिसू राहिली आहे मला. चला बघू मग आता काय का नाही तर. चला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आपल्या चॅनलला. आणि चॅनलला असेच व्हिडिओ बघायचे असेल तर सबस्क्राईब करता आपल्या चॅनलला. चला मित्रांनो जास्तीत जास्त शेअर पण करता. ते भाऊ काळ पिवळी मिरची बी आहे. महत्वाचं म्हणजे कटेल आहे फणस. चला मित्रांनो बारीक मिरचीचे भाव पाहू. बारीक मिरचीचे भाव जास्त आहे म्हणते. बघा बारीक तेज मिरची. चवळीच्या शेंगा दिसून राहिल्या मला. चवळीच्या शेंगाचे भाव विचारू आपण. का पन्नी चालू आहे आता आवक दिसून राहिली मला चवळीच्या. मोसिन कंपनीचा आपण कवळा विचारू. कवळा भाऊला भेंडी विचारू. भेंडी भरपूर राहिली. भेंडीची आवक काय म्हणते हो काका? काटेरी वांगे भाऊ चला मित्रांनो एस कंपनी मध्ये आलो. बघा लवकी आलेली आहे भाऊ काळ. पिवळी मिरची बी आहे. महत्वाचं म्हणजे कटेल आहे. फणस भाऊला विचारू आपण. भाऊ फणस काय भाव म्हणतो? 30 रुपये किलो फणस. आणि ते लौकी 20 रुपये किलो आहे मित्रांनो एस कंपनी मध्ये. आपण गुणवंता कंपनी मध्ये आलो मित्रांनो. काकडी दिसून राहिला भाऊला. काकडीचे भाव आणि पत्ताकोबीचे पन्नीचे भाव विचारू. काकडी काय म्हणते आज? काकडी 15 रुपये किलो. 15 रुपये किलो. काकडी पत्ताकोबी 100 रुपये पन्नी. पत्ताकोबी 100 रुपये. किती किलो? ये 20 किलो की 20 किलो की. आणि काकडी की भी 20 किलो. 20 किलो. वैशाली टमाटे आणले आपल्या भाऊनं. विचारू काय म्हणते पैसे? 10 में 1.5 किलो. गावरानी लाया नहीं क्या? गावरानी के भाव कुछ कम है क्या फिर संडे जैसे? 200 रुपये कैरेट बिक रहा, ये 150 120 बिक रहा. बघा मित्रांनो मला मिरचीचे भाव थोडे जास्त दिसू राहिले आहे. ते बी तेजवाल्या मिरचीचे. बारीकवाल्या मिरचीचे भाव जास्त दिसू राहिले मला. बघू आता समोर बी तेच भाव आहे का काय आहे. बारीकवाली म्हणजे तेजवाली हिरवीवाली मिरची. बघा समोर सांगतोच तुम्हाला काय भाव खपूर राहिली आहे मिरचीचा. चाल आमच्या काकानं कोणती भाजी आणली आहे काका? कोणती भाजी आहे आपल्या औरतकडे तिळामध्ये निघालेली तिखीची भाजी आहे. तिखीची भाजी आहे ना? हा, एक नंबर तिखी निघाली आहे. तिने आता मार्केटमध्ये आणली आपण. तिळाच्या भावात खपली पाहिजे अपेक्षा आहे. का भाव? 30 रुपये किलो. 30 रुपये किलो आहे मित्रांनो. हे चवळीची भाजी आहे ना? चवळीची भाजी 20 रुपये किलो. 20 रुपये किलो आहे. हा, काही भाव नाही. काय भाव? चला मित्रांनो अहमद भाईला विचारू आपण. गावरानी पालक क्या भाव है? गावरानी पालक 20 रुपये किलो. 20 रुपए किलो. और ये मेथी अहमद भैया ये 30 है भैया. 30 रुपए है ना? थोड़ी अभी कम होंगे कि 40-50 बिक रही थी मेरे को. इतवार को. हाँ 40-50 बिक रही थी. अभी 30 रुपए बिक रही ना. और संभार भैया संभार में कुछ तेजी है क्या कम है? हाँ सिर्फ 20 ही है क्या? अरे वाह वाह क्या बात है. थोड़ा डाउन ही हो गया मार्केट है ना आज थोड़ा. चलो पाल भाज्या में पूरा थोड़ा डाउन ही हो गया मार्केट. काय भाव म्हणते रे? 8 रुपये किलो. 8 रुपये किलो म्हणते काय? 8 रुपये किलो. काय मन मध्ये काय कमी आहे का 10 किलोच्या? नाही बरं 8 रुपये किलो ना. रविवारी 15-18 रुपये किलो होते. हा 15-18 रुपये किलो होते रविवारी. मोसिन कंपनीचा आपण कवळा विचारू. कवळा भाऊला कवळा विचारू. काय म्हणते पैसे आता? छोटे भाई कवळा क्या बोलते आज? 25 रुपये किलो. 250 रुपये मान. जसा माल तसा भाव. जसा देश ऐसा भेष. बघून घ्या टमाटर बघून घ्या. आता भाव विचारू. काय भाव रे भाई? 10 रुपये बरोबर. मी थोडे 8 रुपये घेतले. थोडासा डाऊन होता माल. आणि हा बढिया माल आहे मित्रांनो 10 रुपये. 2 रुपयाचा फरक आहे. चला त्रिकुटा कंपनी जाऊ मित्रांनो आपण. बघू भाऊ गोबीवर खूप गर्दी दिसून राहिली आहे. गोबीचे भाव डाऊन केले का काय तर बघू आपण. फुलगोबी काय भाव विकत आहे तर? 100 रुपये पन्नी. 10 रुपये किलो. 100 रुपये किलो पन्नी. 100 रुपये पन्नी. किती किलो? 20 किलो की पन्नी 100 रुपये. गोबी म्हणून तर गोबीवर गर्दी दिसून राहिली मला. बघा 100 रुपये पन्नी गोबी फक्त 20 रुपये किलो. काटेरी वांगे भाऊ. काटेरी वांगे काय भाव म्हणते? काटेरी वांगे 400 रुपये पन्नी भाव. 400 रुपये पन्नी. किती किलोची? 13 किलोची पन्नी आहे. 13 किलोची. सुकलाल मध्ये येऊन राहिले मित्रांनो काटेरी वांगे. बघा बढिया फुले वांगे बघून घ्या एकदा. क्वालिटी बढिया अशी पुऱ्या मंडीमध्ये असे वांगे नाही आहे मित्रांनो.
मित्रांनो तोतापुरी कैरी बी येऊन राहिली आहे मार्केटला. 140 रुपये किलो कापूर राहिली आहेत. 140 रुपये किलो. चला आता उमेश कंपनी जाऊ आपण मित्रांनो. मुळे विचारू भाऊला. मुळे आता बरेच दिवसाबाद आले. आता मुळे जास्त येऊन नाही राहिले मार्केटला. उठाव बी कमी झालेला आहे मुळ्याचा. मग उमेश भाऊ मुळे काय खातात? 50 रुपये बंडल ना. आता कमी झाले मुळ्याचे भाव. गौतम कंपनीत जाऊ आपण. भाऊला विचारू गौतम कंपनी मध्ये 10 रुपये किलो मेथी, 10 रुपये किलो सांबार, 10 रुपये किलो मेथी, 10 रुपये किलो चवलाई, 10 रुपये किलो चवलाई 10 रुपये किलो आणि पत्ताकोबी पन्नी पन्नी 20 किलो 15 किलो. लौकी 20 रुपये किलो. डेमस 10 रुपये किलो. डेमस 20 रुपये किलो लौकी. कद्दू 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 20 रुपये किलो. हॅलो प्रिन्स कंपनी झालं मित्रांनो. 60 रुपये वांगा. 60 रुपये पन्नी. वांगा 60. डेमस लगा 10 रुपये किलो. फेमस बघा मित्रांनो 10 रुपये किलो. डेमस त्या हिशोबानं ग्राहक दिसून नाही राहिले मित्रांनो आमच्या यवतमाळ सब्जी मंडीमध्ये. तर भाजीचे पालभाजीचे भाव थोडे डाऊनच झालेले आहे. सगळे भाव डाऊन झालेले आहे आज मार्केटमध्ये. बघू आता मिरचीचे भाव तर मला तेच दिसून राहिले आहे. बाकी बघू अजून फुलकोबी वगैरे बी काही जास्त दिसून नाही राहिले भाव मला. बघू त्याला समोर जाऊ आता पटापट बघू आपण मित्रांनो. शिवाज कंपनी झालो. फुलकोबीचे भाव डाऊन झाले आहे म्हणजे विचारू भाऊला काय म्हणते तर. 100 रुपये पन्नी गोबी. 100 रुपये पन्नी. 100 रुपये पन्नी. 15 किलो असेल ना भाऊ ते. 22 किलो आहे का बघा मित्रांनो. 22 किलो 100 रुपये पन्नी. पुरं डाऊन झाले आहे फुलकोबीचे भाव आज यवतमाळ सब्जी मंडी मंगळवार. शिवाज मंदी झालो आपण. वाटाण्याचे भाव बघू काय म्हणते. 20 रुपये किलो. 20 रुपये किलो. वाटाण्याचे बी भाव कमी झाले का रे बा. मित्रांनो आता भारत कंपनीत जाऊ आपण. इस्रायल भाऊला मिरची विचारू. मिरची का पोते खपत आहे मिरचीचे. आणि लिंबू बी आहे का. हा लिंबू बी आहे मित्रांनो. लिंबू बी आलेले आहे मार्केटमध्ये. भारत कंपनीमध्ये लिंबू पण विचारू काय किलो खपत आहे तर. इस्रायल भाऊ लिंबू काय भाव खपत आहे होता नवीन मालाला. 100 रुपये किलो. 100 रुपये किलो. पोते करेक्ट 100 रुपये किलो है ना. 120 रुपये मार्केट में चिल्लर में है. और ये मिर्ची मिरची 30 रुपये. 30 रुपये. तेज वाली मिर्ची नहीं है क्या आज अपने पास. लौंगी वाली. तेज वाली आहे पन्नी मध्ये आहे ना. लौंगी वाली ते ते वाली. क्या भाव. ते 50 हे 30. हे 50 ते 30. मित्रांनो हे 30 रुपये किलो आहे मिरची. बघून घ्या एकदम. आणि ते 50 रुपये खपत आहे तेजवाली. आणि टमाटर टमाटे 200 रुपये. 200. 50 कमी झालाय ना. रविवारी वाढते थोडं. आज आवक जास्त असल्यामुळे कमी झाला आहे. बाबा कंपनी आलो मित्रांनो. अण्णाकडे कॅरेट आहे. कॅटेरी वांग्याचे कॅरेट आहे. भाई अण्णा कॅरेटचा भाव बोल यार. 100 रुपये कॅरेट. 100 रुपये कॅरेट. 15 किलो का 17 किलो का. 17 किलो आहे. देखो पहा मित्रांनो 17 किलो 100 रुपये कॅरेट. काटेरी वांगे टमाटा 100 रुपये कॅरेट. 100 रुपये कॅरेट. टमाटा वैशाली. चला आपण एसके कंपनीत आलो. एसके कंपनीत आलो मित्रांनो. वटू येते भाऊ. कैरी 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 विचारू भाऊला. कैरी काय म्हणते पोषण कैरीची विचारू. आणि कारले पण विचारू भाऊला. कारले बी का भाव म्हणते तर कारले. आणि वाल बी विचारू. 2-3 आयटम राहिले होते विचाराचे भाऊ. काय भाव दिले आपले कैरी. 100 रुपये किलो. आणि वाल 40 रुपये किलो. 40 शिकत आहे. 30 रुपये. आता 30 रुपये लागणार. आणि कारले कारले 60 रुपये. चला मित्रांनो लिलारे कंपनीत आलो आपण. बघा भाऊकड भेंडी पिकी मिरची बी आहे. आणि फुलकोबी 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 फुलकोबीचे रेट डाऊन झाले म्हणते भाऊ. बरोबर आहे का. 20 रुपये 15 रुपये किलो. हो पत्ता ते पन्न्या तर खूपच सस्त्या चालल्या. 20 रुपये आणि 15 रुपये किलो आहे मित्रांनो. बघून घ्या फुलकोबी आज खूप डाऊन झालेला आहे. फुलकोबीचं मार्केट खूप पडला आज. सगळंच आहे. गिरायकीच नाही आज. चला मित्रांनो आज मार्केट खूप डाऊन झालेलं आहे. आज मार्केटची पोझिशन खूप डाऊन झालेली आहे. आज ग्राहकच नाही मार्केटमध्ये. भाजीची आवक बी जास्त असल्यामुळे फुलकोबी तर पुरी. आणि आज ते फुलकोबी समजा 30-40 रुपये किलोवर गेली होती. आज 10 रुपये किलोवर आली आहे फुलकोबी. बघून घ्या. आपले व्हिडिओ बघितले असेल तर तुम्हाला माहीतच असणार आजची मार्केटची पोझिशन. आणि पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर लाईक जरूर करा. आपल्या चॅनलला एक लाईक जरूर करा. आणि जास्तीत जास्त शेअर केला. सबस्क्राईब बी जरूर करा. सबस्क्राईब बी आपल्या चॅनलला जरूर करा. चला मग दुकान लावल्यावर सांगतो काय काय घेतला कोणता माल घेतला तर. बघून घ्या कोणकोणती भाजी आणली आहे इथं. बघा दाखवतो. बघा भेंडी. भेंडी बडी आहे मित्रांनो. भेंडी बडी येऊन राहिली. उन्हाळ्यात तशी भेंडी येते. उन्हाळ्यात भेंडीचं सीजनच राहते. गरमीचं पीक आहे ते मित्रांनो भेंडी. हिवाळ्यामध्ये बघितली असेल तुम्ही भेंडीची क्वालिटी कशी होती काय होती. महाग पण होती. याच्यात मेथी पालक सांबार आहे. दुसरा काही नाही आहे.
फुलकोबी बघून घ्या, फुलकोबी बढिया, फुलकोबी मस्त येऊन राहिली आहे, बढिया एकदम. वांगे मुळे थोडे डाऊन आहे, मुळेचे उठाव बी कमी आहे. वांगे वाल येऊनच राहिलेला आहे, वाल पण येऊन राहिला, पण वालाला रेट नाही तेवढं खास. जसं वालाला रेट भेटायला पाहिजे भाज्याला भेटून नाही राहिला आहे. मिरच्या दोन्ही प्रकारच्या मिरच्या, मी या मिरचीला भाव भेटून राहिला मित्रांनो, त्या मिरचीला चांगला भाव भेटत आहे. बरबटीला पण चांगला भाव भेटून राहिलेला आहे. बाकी वाटाणा वगैरे नाही. ढेमस चांगल्या क्वालिटीचे ढेमस, चांगलेच भाव आहे. आज 10-20 रुपये किलो पन्नी होती, ते मोठे मोठे ढेमस होते, दाखवले आहे तुम्हाला, बघून घ्या. बघतलं असन तर कमेंट करा तुमच्या इकडे काय भाव कपत आहे. तर मंडीचं काही नवीन अपडेट घेऊन आपण बघू मग, चला ठीक आहे मित्रांनो. मग जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.